येतात 4 षटकांची मॅच दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना रेग्युलर क्रिकेट आपल्याला आज बघायला मिळत आहे. ग्रामीण रेग्युलर क्रिकेट 2 गाव 1 संघ ही खूप चांगली संकल्पना. मॅच ऑन. दुसऱ्या फेरीतील पहिला चेंडू घेऊन समीर गोलंदाजी मार्कवर फेस करण्यासाठी रुपेश मात्रे स्ट्रायकिंग एंड वरती. बॅट रुबली आहे स्ट्रायकिंग एंड वरती. अष्टपैलू खेळाडू रुपेश देखील आहे. समीर देखील तेवढाच चांगला गोलंदाज. खूप चांगला कॉन्टॅक्ट खूप चांगला बॅटल या दोन्ही संघांमध्ये बघायला मिळणार आहे. मॅच ऑन. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टॅमिक स्ट्रोक असणार आहे. झेलची शक्यता. झेल तिसऱ्या अटेम्प्ट वरती होतोय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि पहिल्या चेंडूवरती प्रयत्न चांगला केला होता. अगदी चेंडूच्या खाली आलाय. चेंडूच्या खाली आल्यानंतर अंतर देखील चांगला कव्हर केला. अंदाज देखील चांगला बांधला. पण टी बॉल क्रिकेट म्हणजे एक वेगळं आपल्या समोर आव्हान असतं. त्यातील एक हे आव्हान असतं की अगदी टप्पा पडल्यानंतर हातावरती तो कलाम लावणं, कलाम बंद करणं अगदी ऑन टाइमावरती तेवढंच गरजेचं असतं. तो कलाम इथे बंद झालेला नाहीये. रोहित याच्या हातात तो झेल निसटत असताना चांगली गोलंदाजी. अगदी पहिल्या चेंडूवरती शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. अगदी अंगाला अटॅक करण्याचा प्रयत्न केला. बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला रुपेश यांचा. बघा हुक करण्याचा प्रयत्न होता. मिसटायमिंग स्ट्रोक झाला. लॉंग ऑन रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल झालेला नव्हता. एलिव्हेशन अप्रतिम मिळालं. अंतर कव्हर करू शकलेला नव्हता चेंडू. चांगली गोलंदाजी. 2 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॉडीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न यावेळी केलाय. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. आणि हाच तर तो फायदा ना की आपल्याला जे पाणी प्रोव्हाइड करतात आयोजक ते आपण योग्य त्या स्पॉटवरती टाकणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि त्या स्पॉटवरती ते पाणी पडल्यानंतर तो टी चेंडू जो आहे तो अतिरिक्त गतिशील होतो, गतिमान होतो. तिथे बॉल लँड करणं देखील गोलंदाजाचं काम. ते देखील चोख समीरने आतापर्यंत पार पाडलाय. पुन्हा एकदा यावेळी अजून एकदा चांगला फटका. इनसाइड आउटचा झेलची शक्यता. यावेळी चूक होत नाहीये. उवाळा कॅच. अप्रतिम झेल इथे टिपण्यात आलाय आणि रुपेश मात्रे यांना तंबूच्या आश्रय इथे परत समीर यांनी पाठवलंय. सुरेख गोलंदाजी. धगधग थोडीशी आता शांत झालेली बघायला मिळते आपल्याला. त्याच्या मागचं कारण आहे मागच्या चेंडूवरती रोहितनी झेल सोडला होता. पहिल्या चेंडूवरती रोहितने झेल सोडला होता. त्यानंतर चांगला झेल इथे टिपण्यात आलाय. अप्रतिम कॅच. गुड कॅच. खूप चांगली कॅच. स्वतःला सावरणं, त्या चिखलामध्ये पाय देखील रूम ठेवणं, त्याच्यावरती बॅलन्स करणं तेवढं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ती कॅच अगदी अवघड बघायला मिळत होती. खूप चांगली कॅच. कलाम देखील अगदी टाइमावरती लावलाय, बंद ठेवलाय. आणि आता रुपेश मात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी मागचा हंगाम ज्या खेळाडूंनी गाजवला प्रथमेश चौधरी ऑन द स्ट्राइक. खूप चांगली गोलंदाजी समीर कडून होत्या. अगदी 3 चेंडूंवरती फक्त 2 धावा दिल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपल्याला एक चांगला फटका बघायला मिळतोय कव्हर रिजन वरती. शॉर्ट कव्हर रिजन वरती खेळाडू निघून जातोय. 2 धावा करण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा देखील कंप्लीट होतात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. बॅलन्स क्रिकेट आहे. खूप बॅलन्स क्रिकेट आहे कारण दोन्हीही संघ सुदृढ आहेत, बॅलन्स आहेत. तसंच क्रिकेट देखील बघायला मिळत आहे. आणि ऑन द मेरिट खेळणं, कॉपी बुक स्टाईल फटके खेळणं टी क्रिकेटमध्ये, रेनी मॉन्सून क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं. तसंच क्रिकेट आतापर्यंत दोन्ही बॅटर्सनी करून आपल्याला दाखवलंय. प्रथमेश चौधरी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फेस करेल समीर. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न केला होता. बॉडीवरती अटॅक. पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू नोमन्स लँड मध्ये. शॉर्ट मिड विकेट रिजन वरती आपण बघतोय किरण शिंदे आला. वेगवान फेकी देखील चांगली केली आहे. पण रनिंग बिटवीन द विकेट्स देखील तेवढीच चांगली बघायला मिळते आपल्याला. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू आहे. 9+2 3 धावा. आणि येणारा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. सुवर्ण संधी इथे बॅटरला मिळेल. प्रथमेश चौधरी यांना मिळणार आहे. फलंदाज बोल्ड आउट होऊ शकत नाहीये, कॅच आउट होऊ शकत नाहीये, रनआउट नक्कीच होऊ शकतो. फ्री हिटचा चेंडू. प्रथमेश चौधरी बॉडीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कव्हर रिजन वरती अजून एक चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा जमीनदोस्त होतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे देखील असणार आहे. आणि इथे देखील 2 धावा कंप्लीट होत आहेत. बघा यालाच तर चांगलं क्रिकेट म्हणतात की प्रत्येक गोलंदाज हा आपल्याला चांगलीच गोलंदाजी करेल. हे आपण जर मनात ठेवलं तर चांगल्या चेंडूवरती देखील प्रहार आपण करू शकतो. तसाच प्रयत्न प्रथमेशने केलाय. आल्यापासून त्यांनी 3 चेंडू फेस केलेत. प्रत्येक चेंडूवरती 2 धाव त्यांनी घेतल्यात. म्हणून धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आहेत. येस, शेवटचा चेंडू लास्ट बॉल टू गो षटकामध्ये. 9 धावा आतापर्यंत आल्यात. शेवटचा चेंडू जुनी शिल्लक. समीर गोलंदाजी मार्कवर फेस करेल प्रथमेश.
यावेळी मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला, झेलची शक्यता यावेळी चूक होत नाहीये. यावेळी रोहित कसलीच चूक करत नाहीये. अजून एक बॅटर पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला जातोय परत. अप्रतिम गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅटरला क्रॅम्प करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी चेंडू बॉडी पासून लांब पडला आणि त्यानंतर आतमध्ये देखील आलाय. चांगल्या प्रकारे क्रॅम्प इथे करण्यात येत आहे. अजून एक गडी बाद होतोय. नवापाडा मोठा गाव या संघाचा. डीजे चांगला गोलंदाज प्रदीप येतोय गोलंदाजी मार्कवरती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा खेळाडू. यावेळी त्याच्यावरती देखील आव्हान मोठं असणार आहे, कारण समोर देखील असा बॅटर आहे ज्याने इम्प्रेस केलाय, एक यंगस्टर यश चौधरी. पुढील चेंडू यावेळी अप्रतिम फटका. काय कनेक्शन बघायला मिळतं बॅटचं आणि बॉलचं. अगदी रूम दिला, जागा दिली आणि चेंडूला पॉइंट कव्हर रिजनच्या वरून डिस्पॅच करून टाकलाय 6 धाव्यांसाठी. ह्यूज हँडसम मोठा षटकार यश चौधरीच्या बॅटमधून. चला बाळा बोराडे आपल्याला विनंती असणार आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. निलेश दादा आपल्याला बोलवतात. बघा मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ मॅचचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आला. चूक त्यांनी नक्कीच केली असं मी म्हणेन, कारण अगदी बॉडी पासून लांब ठेवला, रूम दिला. आणि क्रिकेटमध्ये रूम देणं म्हणजे नक्कीच टी बॉल क्रिकेटमध्ये, तरी यश सारख्या बॅटर समोर आपल्याला इथे मुभा नाहीये, ती संधी नाहीये. बघत गोलंदाज कमबॅक करतोय का. पुढील चेंडू पुन्हा एकदा कमबॅक. येस, याचीच वाट बघत होतो आपण. कमबॅक झालाय प्रदीप कडून. येस, आणि चेंडूवरती आपण पाणी नक्कीच यूज करू शकता. चेंडूवरती चिखल लावायचा नाहीये ही विनंती असेल. फक्त प्रदीपला नाही तर सर्वच गोलंदाजांना ही विनंती असणार आहे. पण अगदी चेंडू नक्कीच पाण्याने तिथे एक बकेट देखील ठेवण्यात आली आहे, त्यात देखील पाणी आहे, त्याचा वापर आपण करू शकता. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती कमबॅक केलाय. यशकडे प्रत्युत्तर आहे का. पुढील चेंडू पुन्हा एकदा. अगदी यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर्स रोल केले होते, बॉडी पासून लांब हा देखील चेंडू होता, पण त्या स्पॉटवरती लँड होणं नक्कीच गरजेचं होतं. 22 स्वरूपाने ही धाव मिळणार आहे, कारण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू बॅटरच्या नावावरती, यश चौधरीच्या नावावरती. त्यानंतर येणारे 2 चेंडू प्रदीपने केलाय अप्रतिम कमबॅक. अगदी उसळी घेतला चेंडूनी, उसळी घेतल्यानंतर पुन्हा एकदा पुढचा चेंडू, त्यावरती फिंगर्स रोल केले, थोडासा आतमध्ये देखील चेंडू आला, इन स्विंग झाला बॅटरसाठी तो चेंडू, आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रोटे तिथे होत्या. ओम निलेश म्हात्रे ऑन द स्ट्रायकिंग एंड वरती. ओमनी देखील खूप चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. अनेक वेळा आपण बघितलं अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढाच चांगला खेळतो हा खेळाडू. प्रदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाहीये, बॅटची एज तिथे बघायला मिळते. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे, ती स्ट्राईक इथे रोटेट होत आहे. बघा चांगल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच बॅटर करणार आहेत, पण त्यावरती जर चांगला फटका नाही आला, चांगला फटका वसूल नाही झाला, तर एकेरी दुहेरी धावा येणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तो प्रयत्न नक्कीच होतोय. रनअपमध्ये थोडासा बिघाड थांबणं हे योग्य डिसिजन नक्कीच मी प्रदीप असं म्हणेन. समोर देखील मोठं आव्हान, यश चौधरी स्ट्राईकवरती, प्रदीप गोलंदाजी मार्कवर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी आर्कचा चेंडू होता आणि प्रेक्षकांच्या नक्कीच आपण बघितलं तर तो ओ असा आवाज येतोय, कारण आर्कच्या चेंडूला, स्लॉटच्या चेंडूला प्लॉटच्या बाहेर भिरकवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. चांगली गोलंदाजी, पण मिस टायमिंग होण्यामागचं कारण देखील प्रदीपकडे असणारे व्हेरिएशन्स आहेत. ते व्हेरिएशन्स खूप चांगले त्यांनी वापरलेत. ओम स्ट्रायकिंग एंडला, प्रदीप गोलंदाजी मार्कवर. यावेळी मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला, मिस टायमिंग शॉक असणार आहे. चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव नक्कीच कंप्लीट केली आहे. वेगवान आपण बघितलं, यश
चौधरी वेगवान प्रते धाव कंप्लीट केली आहे. किरण शिंदे आणि नक्कीच चेंडूवरती खूप चांगल्या प्रकारे गेलाय. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. चांगली सरासरी नक्कीच मेंटेन केली आहे. पुढे गोलवली संघाचे 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. बघूयात आता चोळेगाव संघातील 2 गोलंदाज चांगली कामगिरी करतायत का. 19 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवरती येतोय किरण शिंदे. एक अप्रतिम फिरकीपटू. अगदी किरण शिंदे गोलंदाजी मार्कवरती. एक फिरकीपटू. एकाच टप्प्यावरून एकाच ऍक्शननी दोन्ही टर्न करण्याची क्षमता या खेळाडूकडे. पहिला चेंडू फेस करत असताना पाण्याचा अप्रतिम वापर केला. अगदी बॉडी पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच पद्धतीचा हा देखील चेंडू होता. त्यांनी अतिरिक्त उसळी घेतली नाहीये हे देखील तेवढंच गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. चांगला कमबॅक. अगदी त्या षटकारानंतर प्रदीपनी देखील कमबॅक केला आणि किरणचा पहिला चेंडू देखील अप्रतिम हाताळला. फर्स्ट बॉल. त्यानंतर पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला. अजून एकदा मिस टायमिंग स्ट्रोक बघायला मिळतोय. धावसंख्या थोडीशी स्थिर बघायला मिळते आपल्याला. 20 धावा धावफलकावरती आहेत. इथून मोठे फटके खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. किरण शिंदे गोलंदाजी मार्कवरती. किरणवरती देखील आता आव्हान असणार आहे. चुकीचा चेंडू. अगदी सेंटीमीटरची चूक आणि षटकार देखील बघायला मिळू शकतो आपल्याला. यश चौधरी स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळी दिशेपासून भरकटलाय. अगदी बॉडीवर अटॅक करण्याचा प्रयत्न होता विथ द अँगल असं आपण म्हणतो आणि फिंगर्स रोल केल्यामुळे तो चेंडू अजूनही बाहेर निघतोय. वाईट बॉल इथे येतोय. धावसंख्येत देखील भर. 21 धावा धावफलकावरती. उर्वरित काही चेंडू दोन्ही संघांसाठी खूप निर्णायक. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. रिव्ह्यू नसणार आहे किरण. रिव्ह्यू नसणार आहे. फक्त बीमर साठी रिव्ह्यू आहे. बाकी पंचांचे कॉल हे अनिवार्य असतील. ते आपल्याला स्वीकारावे लागणार आहेत. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय कालपासूनच खूप चांगली कामगिरी करतायत. जय पवार सर असतील आणि मुन्ना पठाण सर असतील. पुढील चेंडू. यावेळी पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून जाणार आहे गोशांकित क्षेत्रामध्ये. फक्त आणि फक्त 1 धाव मिळणार आहे. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच किरण शिंदेनी केली आहे. कुठल्याच प्रकारे रूम दिलेला नाहीये. अतिरिक्त जागा दिलेली नाहीये. जर शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी करतोय तर ती बॉडीवरती करणं तेवढीच गरजेची आहे. कारण ती गोलंदाजी जर आपण बॉडीवरती केलं तर फलंदाजाला क्रॅम्प करण्यामध्ये यश मिळत आहे आणि तसंच यश मिळत आहे किरण शिंदे याला. चांगली गोलंदाजी. 23 धावा धावफलकावर. यावेळी योग करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. फणसांचा एक हात समांतर म्हणजे हा चेंडू असणार आहे नो आणि पुढील येणारा चेंडू हा फ्री हिट नक्कीच असणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण बघितलं तर जे नियम आहेत शॉर्ट गोलंदाजीचे, जर पहिला चेंडू वाईड घोषित केला 1 फॉर द ओव्हर नक्कीच किरणला दिला होता. त्यानंतर गोलंदाज शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी करू शकत नाहीये. अखूट टप्प्याचा चेंडू टाकू शकत नाहीये. यावेळी पुन्हा एकदा कटचा फटका. यावेळी देखील अगदी डिस्पॅच केलाय चेंडूला. अजून एक मोठा फटका. यश चौधरी ब्रँडेड षटकार बघायला मिळतोय. डीजे एक मात्र आपल्याला बॅटर आज संपूर्ण दिवसात बघायला मिळतोय. ज्या बॅटरनी लॉंग ऑन नाही, लॉंग ऑफ नाही, मिड विकेट नाही, स्क्वेअर लेग नाही, तर अगदी पॉइंटच्या डोक्यावरून 2 षटकार मारल्यात आणि ते देखील पहिला षटकार प्रदीपला मारला, दुसरा षटकार किरण शिंदेला मारला. म्हणजे कॉन्फिडन्स त्याच्यावरती असणार आहे. धावा संख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती 30 धावा आहेत. 30 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 10 ते 15 धावांची आवश्यकता असं नक्कीच मी म्हणेन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. रनअप मध्ये थोडासा बिघाड बघायला मिळतो. किरण शिंदे थांबलाय. योग्य तो कॉल. 4 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. कमी टायमिंग स्ट्रोक आणि इथे चुकत नाहीये. यशांच्या मागे कॉट बिहाइंड द विकेट. यश चौधरी ह्याची विकेट इथे नक्कीच किरण शिंदे हा मिळवतोय. चांगलं कॉन्टॅक्ट, चांगलं बॅटल बघायला आपल्याला मिळत होतं, पण शेवटची लाफ ही गोलंदाजाची असणार आहे. डीजे
बॅटरला पवेलियन मधूनच बॅट घेऊन येणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे, अन्यथा आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. याची नोंद घ्या. बॅटिंग करत असलेल्या सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि षटकातील हा शेवटचा चेंडू. किरण शिंदे गोलंदाजी मार्कवरती फेस करतील. किरण मोठगाव संघातील अजून एक मोठं नाव. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न केलाय. हा स्ट्रोक देखील मिस टायमिंग असणार आहे. चेंडू येस, चेंडू निघून गेलाय गोचंकित क्षेत्रामध्ये. मिळतील इथे देखील 2 धावा. या 2 धावा येणं गरजेचं होतं. धावसंख्या धावफलकावरती आहे 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड. चांगली धावगती इथे बनवली आतापर्यंत मोठागाव नवापाडा या संघाने. तीन षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक अजूनही शिल्लक. शेवटचे 6 चेंडू. त्या 6 चेंडूंवरती हल्ला प्रहार हा होणार आहे. मोठे फटके बघायला मिळणार आहेत आपल्याला, कारण फलंदाजी मार्कवरती ओम आहे आणि किरण देखील असणार आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवरती साहिल. या खेळाडूंनी देखील इम्प्रेस केलंय. अगदी यंगस्टर्सची बॅटल आता बघायला मिळते आपल्याला. अनेक वर्ष आपल्या पाठीवरती अनेक मोठे खेळाडूंचा हात आहे. त्यांच्याकडून अनेक अनुभव आपण घेतलेत आणि तो अनुभव आता पणाला लावणं गरजेचं आहे. साहिल गोलंदाजी मार्कवर फेस करेल ओम मात्रे. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न केला. इनसाइड आउटचा फटका बघायला मिळतो. 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच होतोय. 2 धावा कंप्लीट होणार आहेत आणि 2 धावा इथे बघता बघता कंप्लीट करण्यात येत आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? तर तिसऱ्याचा प्रयत्न नाही होणार आहे. ती फेकी करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. दुर्गेश आहे तिथे पॉइंट रिजन वरती. पहिला चेंडू, त्यावरती 2 धावा आल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मोठी धाव संख्या उभारणं गरजेचं आहे. अगदी फायटिंग टोटलचा विचार केला तर 45 ते 50 धावा या फायटिंग टोटल असू शकतात, कारण गोलंदाजी सुदृढ दोन्ही संघांची आहे. साहिल गोलंदाजी मार्कवरती ओमसाठी. यावेळी पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक स्क्वेअर लेग रिजन वरती. खेळाडू इंटरेस्टेड आहे तिथे, पण चेंडू नोमॅन्स लँड मध्ये. इथे देखील 2 धावा मिळणार आहेत. 2 धावा इथे देखील कंप्लीट होतील. अगदी चांगल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या. गोलंदाजावरती दडपण टाकलं तर गोलंदाज काहीतरी चूक करेल आणि त्या चुकीला इथे माफी नाही आहे. अगदी पुढ्यातल्या चेंडूला चांगले फटके बघायला मिळत आहेत. चांगल्या चेंडूंवरती देखील 2 धावा बघायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा आहेत. 36 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 4 चेंडूंवरती मोठे फटके मारणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करतोय साहिल गोलंदाजी मार्कवरती. एक अपकमिंग यंगस्टर, एक चांगला गोलंदाज. पुढील चेंडू फेस करेल ओम. यावेळी मोठा फटका येतोय ओमच्या बॅट मधून. अगदी स्लाइस केलाय चेंडूला. स्लॉटच्या चेंडूला फ्लॅटच्या बाहेर केलाय डिस्पॅच. लॉंग ऑन रिजन वरती येतोय मोठा फटकार ओम निलेश मात्रे याच्या बॅट मधून. डीजे अंत आवश्यकता मोठागाव नवापाडा संघाला होती. तो षटकार नक्की झालाय. साहिल वरती हल्ला केलाय. अगदी गतीमध्ये साहिलने देखील परिवर्तन केलं. बॉडीच्या लांब तो चेंडू ठेवला होता. गोल्डन स्पॉटच्या थोडासा मागे तो चेंडू लँड होतोय. त्याला स्लाइस करत अगदी मिड ऑन रिजनच्या वरून षटकार येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी एलिव्हेशन प्रॉपर आहे. झेलची शक्यता. यशपाच्या चेंडूच्या खाली चूक होत नाहीये. पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर त्वरित गोलंदाज साहिल यांनी दिलाय. काय कॉन्टॅक्ट, काय बॅटल बघायला मी इथे आपल्याला. डीजे खूप चांगली माहिती आपल्यापर्यंत सुपूर्द इथे झाली आहे बड्डे बॉय यांच्याकडून. यश पांचालचा उल्लेख करायचा झाला तर खंबालपाडा मैदानावरती अगदी सकाळ सूर्य उगवल्यापासून सूर्यास्त होईपर्यंत सराव करत असतो आणि तो सराव आता इथे कामी आलाय. चांगला झेल, खूप चांगला झेल त्यांनी टिपलाय तिथे. अगदी काव कॉर्नर वरती तैनात करण्यात आलेला हा खेळाडू. मिड विकेट रिजन आणि लॉंग ऑन रिजनच्या मध्ये तैनात करण्यात आलेला हा खेळाडू. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक साहिलने केला. अनिकेत मात्रे बॅटिंग एंड वरती. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन इंटरेस्ट असणारे रोहित असेल तिथे. रोहित कडून होते चूक. येतो एक चौकार. ज्या चौकाराची नितांत आवश्यकता होती संघर्ष करत असताना. संघर्षमयी चौकार अनिकेत मात्रेच्या बॅट मधून येतोय. डीजे फलकावरती आहेत.
46 धावा धाव फलकावरती. 46 धावा आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. फायटिंग टोटलच्या जवळ नक्कीच पोहोचलाय. लास्ट बॉल शेवटचा चेंडू. मोठ्या फटक्याचा प्रयत्न अनिकेतने केलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न देखील असणार आहे आणि स्वतःची विकेट इथे करावी लागेल का सॅक्रिफाईस. तर येस, स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. पहिल्या डावाचा खेळ इथे संपलाय आणि धाव संख्या उभारण्यामध्ये यश मिळते मोठा गाव नवापाडा या संघाला. 46 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत चोळेगाव आणि खडे गोलवली या संघाला. 47 धावा चेसिंग कंपल्सरी असणार आहे. मी तुर्तास थांबतोय, आपण कुठेही जाऊ नका. कॉम्बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. कॉम्बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन आणि असा एक आवाज मी आमंत्रित करतोय कॉम्बॉक्स मध्ये. येस मी आमंत्रित करतोय कॉम्बॉक्स मध्ये यायचंय सर. दीपक दादा प्रतिष्ठान वाकण वडवली बी आणि मांडा आणि वरप जगन्नाना यांचा संघ महेंद्र मात्रे यांचा संघ इन ऍक्शन असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. 47 टार्गेट आहे, कंपल्सरी टार्गेट चेस. अरविंद बत्रे काका आणि त्याचबरोबर महेंद्रजी मात्रे यांचा संघ दीपक दादा प्रतिष्ठान वाकण आणि वडवली बी. तर जगन्नाना यांचा संघ मांडा आणि वरप नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. चला अंपायर मॅच सुरू करून घ्या.
रोडवर लावलेल्या गाड्या इको आणि त्याचबरोबर इतर गाड्या योग्य ठिकाणी पार्क करा. वाकण वळवली बी चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मांडा वरप या टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 47 धावांचं लक्ष्य इथे सेट करण्यात आलंय. सलामीची जोडी रोहित भालेराव आणि विक्रांत पाटील मागच्या मॅच मध्ये चांगले खेळले होते आणि पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी गौरव निलेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय बुवांच्या अनेक आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून ताज्या होत आहेत. साई शेलार यांचंही योगदान या स्पर्धेसाठी आहे. दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणून त्यांची एक वेगळी ओळख. पहिलाच बॉल इनसाइड एज, विकेट किपरच्या थोडासा पुढे बॉल पडतोय, कॅरी झालेला नाहीये, तोपर्यंत एक धाव मिळते. रोहित भालेरावचं खातं उघडलंय. सिंगलने नुकताच आपण विक्रम शेलार यांचा वाढदिवस या स्पर्धेच्या माध्यमातून साजरा केला. विक्रम शेलार, विक्की यांच्या माध्यमातून निलेश दादा म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक आभार, ज्यांनी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर त्यांचा आज वाढदिवस इथे साजरा केला. पहिल्या बॉलवर सिंगल विक्रांत पाटील सध्या फलंदाजीसाठी आणि समोर गोलंदाज गौरव. राईट राऊंड विकेट. शॉर्ट बॉलचा वापर, अपर कट चांगला केलाय. कव्हर पॉइंट मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. जोपर्यंत फिल्डर जाईल प्रयत्न होता आणि त्या पडद्या मागे बॉल चाललाय. 4 धावांसाठी चौकार. चार धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 5 आहे. सुरुवात चांगली मिळाली आहे. मोठा गाव नवापाड्याच्या विरुद्ध चोळेगाव कडे गोळवली टीम कडून. बॅकफुटला जाऊन परत एक कट करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर स्वतः बॉल अडवेल तोपर्यंत सिंगल मिळते विक्रांत पाटीलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 6 धावा. लक्ष्य 47 धावांचं. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एक फायटिंग स्कोअर निर्माण केलाय. नवापाडा मोठा गाव या टीमने या ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे. एक चांगलं टार्गेट सेट झाल्यानंतर मॅच मात्र रंगतदार होईल हीच अपेक्षा आहे. दुसऱ्या फेरीतला सामना आहे. चांगला फटका ऑन साइडला उडवलाय. गॅप मध्ये तर आहे परंतु फिल्डरही तिथे आहे. प्रयत्न चांगला आणि तिथे एक चांगला झेल. ओम निलेश म्हात्रे कडून इथे आउट होईल. किडनी मोठा धक्का बसतोय. रोहित भालेराव बॅक टू द पॅव्हिलियन. या टीमचे कॅप्टन लवकरात लवकर संपर्क साधा, कारण वाकड टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. टॉस केला जाईल कारण 4च ओव्हरची मॅच आहे. पहिला धक्का बसतोय. मोठी विकेट इथे प्राप्त केली आहे गोलंदाज गौरवने आणि तेवढाच चांगला झेल ओम निलेश म्हात्रे यांच्याकडून. डीपला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि थोडासा पुढे टाकलेला बॉल. टायमिंग इथे कदाचित फसलंय रोहित भालेरावचं आणि मोठा मासा जाळ्यात अडकलाय. नवापाडा मोठा गावच्या या मॅच मध्ये नक्कीच पारडं जड होईल या टीमचं. पण या टीमकडे किरण शिंदे, या टीमकडे विक्रांत पाटील सारखा खेळाडू आहे. अजूनही शर्यत संपलेली नाहीये या टीमची. टार्गेट चांगलं आहे. 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. फायटिंग स्पिरिट शेवटी जिंकेल कुठल्या तरी एका टीमचं. तेवढीच दर्जेदार गोलंदाजी गौरव कोल्हाची. हा बॉल लेगस्टंपच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल. जय पवार जेपी व्हाईट बॉल इथे कळवतात. एक्स्ट्रा रन मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता जाऊन पोहोचली. धावा झाल्या 7.
हा बॉल पडल्यानंतर चांगलाच कटर आतमध्ये, डॉट बॉल. दबाव चांगलाच बनवलाय गौरवने या ओव्हरच्या दरम्यान. जास्त हात उघडू दिलेले नाहीयेत, मोठे फटके आलेले नाहीयेत. दबाव सातत्याने बनतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. स्टेप आउट करत असताना एक चांगला स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता. डीप मधून फिल्डर येतील तोपर्यंत एक धाव मिळते किरणच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगल नंतर आता 8. पहिले षटक संपले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 8. आता 39 धावांची आवश्यकता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 8. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी अनिकेत मात्रे, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू, निर्धाव षटक त्याने हाताळलं होतं. स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर अनिकेतच्या नावावर. एक चांगला गोलंदाज आहे. या मॅच मध्ये देखील धावा डिफेंड करायची असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये गौरवने चांगली कामगिरी केली आहे. विकेट मिळवली आहे रोहित भालेरावची. अजूनही 13ची सरासरी गाठायची, 39 करायचे आहेत. पहिलाच बॉल थोडासा बाहेर, अंपायर सांगतात यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. अवांतरने सुरुवात झाली आहे आणि वनपदी ओव्हर हे सांगतात मुन्ना पठाण. जेपी पॅनल पंचांची भूमिका इथे पार पडतायत. बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॉल हवेत आहे, डीप मध्ये कॅच इटचा कॉल आणि बॉल चाललाय टप्पा घेत की पाहूया बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल, त्याची प्रतीक्षा, अंपायरचा इशारा, 4 धावा मिळतील, चौकार. मांडा आणि वरप या दोन टीमचे कॅप्टन लवकरात लवकर यायचे. वाकड्यांचे कॅप्टन आहेत. शॉर्ट बॉल चांगला पुल केलाय, हा देखील बॉल गॅप मध्ये आणि आता पंचांचा इशारा पाहू येतोय. परत एक वेळा चौकार मिळेल. बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाज किरणच्या बॅट मधून. चार धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17 धावा. तर धावसंख्येला आकार देतोय किरण. एक चांगला कट शॉट, त्याच्यानंतर एक चांगला पुल शॉट, त्याच्या बॅट मधून सातत्याने धावा येत आहेत. विशाल आणि भाई यांच्याकडून पारितोषिक आहे किरण शिंदे यांच्यासाठी. सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आणखीन एक चांगला फटका इथे स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, अंपायरचा सिग्नल. आणखीन एक चौकार. सलग 3 बॉलवर 3 चौकार किरण शिंदेच्या बॅट मधून. पाऊस पाडतोय. चौकारांचा बेताज बादशाह अंडरआर्म क्रिकेट मध्ये किरण शिंदे. आणि इथे देखील सलग 3 चौकार त्याने मारलेत. चांगली बॅटिंग. राऊंड विकेटने मात्र चांगली कामगिरी अनिकेत कडून. हा डॉट बॉल. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 21 धावा 21. या मॅच मध्ये लक्ष आहे 47. हाय बॉल चांगल्या टप्प्यावर बॅटची आतमधली कडा घेतली. आणखीन एक डॉट. आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना अनिकेत पहिल्या 3 बॉलवर चौकार आले. त्याच्यानंतर मात्र दबाव परत बनवलाय, डॉट बॉल टाकलेत. परत एक वेळा शॉर्ट बॉल, त्याच्यावर एक कडा प्रहार. बॉल हवेत आहे आणि तेवढाच दर्जेदार झेल डीप मध्ये टिपला आणि फलंदाज बाद होईल. किरण शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. अनिकेत मात्रेला मिळाले यश. मोठी विकेट आहे.
भोपर त्यांचं इथे आगमन झालं, त्यांना विनंती आहे. भोपरचे प्रवीण पाटील, आपलं सहर्ष स्वागत. आपण या. यश आलाय गोलंदाजीसाठी आणि बॅटर देखील यश आहे, यश पांचाळ. सोळेगाव टीम कडून विक्रांत पाटील आणि यश पांचाळ ही जोडी आता मैदानामध्ये. 12 बॉल आणि 26 धावा, कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे, लक्षात घ्या. यानंतर टीम वरप आणि मांडा कॅप्टननी लवकरात लवकर यायचे टॉस साठी, कारण वाकड टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. वाकड्यान वडवली बी, दीपक दादा प्रतिष्ठान, महेंद्रजी मात्रे, अरविंद मात्रे काका यांचा संघ. मांडा टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकरात लवकर. मांडा वरप, जगन्नाना पाटील यांचा संघ आहे. मांडा वरप, चला सामना सुरू करा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या 26. यश टू विक्रांत, लेफ्टी बॅटर, एक आक्रमक खेळाडू सोळेगाव टीमचा. 12 बॉल 26 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. ऑन साइडला चांगलाच फटका इथे सजवलाय, कॅच इटचा कॉल आहे. डीप मध्ये फिल्डर, परंतु दुसरा धावेचा प्रयत्न विक्रांत कडून सुरू झालाय. 2 धावा मिळतील विक्रांतला. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत निवृत्ती बुवा मात्रे चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, दुसरा दिवस या स्पर्धेचा. शॉर्ट बॉल, परत एक वेळा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल तिथे चिखलात अडला आणि तोपर्यंत 1 धाव मिळते. या सिंगल नंतर पहिल्या 2 बॉलवर 3च धावा आल्यात, म्हणजे आता 23 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 10 चेंडू आणि 23 धावा. हा देखील सामना चांगलाच रंगतदार होईल, आणि दुसऱ्या फेरीतला सामना, इथून जिंकले तर तुम्ही तिसऱ्या फेरीत जाल, आणि तिथे जिंकलात तर बक्षीस पात्र फेरीत. पहिल्या 2 बॉलवर 3 धावा. दबाव बॅटिंग करणाऱ्या साइडवर आहे, कारण रोहित भालेराव आउट झालाय टीम कडून, किरण शिंदे आउट झालाय. आता नवीन फलंदाजावर संपूर्ण दारोमदार नवीन फलंदाज आहे यश पांचाळ. समोर गोलंदाजीसाठी यश चौधरी. यश पांचाळ साठी स्लोअर 1 कटरचा वापर, चांगला ऑफ कटर पडल्यानंतर आतमध्ये आलाय, खाली राहिलाय, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात यश चौधरीने. चांगला झेल टिपला यश चौधरीने मगाशी. तशी चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये मोठा गाव नवापाडा या टीम कडून यश चौधरी टू यश पांचाळ. बॅटची आतमधली कडा, विकेट कीपरने हा झेल सोडलाय. आणखीन एक डॉट. 4 बॉलचा खेळ संपलाय, 3च धावा, 23 करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 23 धावा. 8 बॉल मध्ये आता 4 षटकाराचं समीकरण आलंय. सोळेगाव कळे गोडवली या टीमच्या समोर. लक्ष चांगलं होतं, 47 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवातही चांगली झाली, परंतु त्याच्यानंतर यशने कमाल केली आहे यश पांचाळच्या अगेन्स्ट. आता मात्र स्लॉट मध्ये बॉल आहे, हवेत आहे, आणि त्याच्यापैकी एक षटकार आलाय. हा बॉल सीमा पार, 6 धावा, षटकार. मध्ये 17 धावांची आवश्यकता. शेवटी यश पांचाळच्या बॅट मधून यश चौधरीच्या विरुद्ध एक आक्रमण पाहायला मिळालं, आणि षटकाराच्या मदतीने आता समीकरण बदललंय. 7-17. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल. बॅटरला एखादा मोठा फटका पाहिजे. मॅच दोलायमान अवस्थेत. लेग स्टंपच्या हलकासा बाहेर. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल, म्हणजे 16 धावांची आवश्यकता. 7 बॉल 16 धावा. कंपल्सरी टार्गेट चेस.
हा नियम आहे या स्पर्धेचा. मॅच मध्ये धावा करायचे, सामना जिंकण्यासाठी 47 धावा झाल्यात 31. बॉल हवेत आहे. स्वीपर कव्हर मधून फिल्डर येतील तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. धावा झाल्या 33 आणि आता मॅच मध्ये 6 बॉल 14 धावा. मॅचचा दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. अजय सावंत यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. जगन्नाना पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ भूमी इलेव्हन मांडा आणि वरप. दुसऱ्या बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान वाकण वडवली बी इन ऍक्शन असतील. नेक्स्ट मॅच मध्ये 5 ओव्हरची ती मॅच आहे. टॉस झाला आणि टॉस इथे जिंकलाय टीम दीपक दादा प्रतिष्ठान वाकण वडवली बी ने आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जित भोईरने 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. महेश वेल्ले लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आणि समोर आहे विक्रांत. हा देखील सामना रंगतदार अवस्थेमध्ये. मॅच ऑन. पहिला बॉल हवेत खेळलाय. टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर कॅच इटचा कॉल अँड यस कॅच इथे पकडलाय. आणखीन एक दर्जेदार झेल. फलंदाज बाद. विक्रांत शॉर्ट बॉलचा वापर. बॉल हवेत आहे आणि आणखीन एक चांगला झेल रुपेशच्या माध्यमातून. बॅक टू बॅक विकेट. दोन बॉलवर 2 विकेट. महेश वेल्ले इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकची संधी आहे. हवे हॅट्रिक तो कंप्लीट करतोय का? आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये अजूनही धावा करायच्या 14. कंपल्सरी टार्गेट चेस. न्यू बॅटर समीर. बॅटच्या टो एंडला बॉल लागतो. 1 धाव तरी ते कंप्लीट होईल. समीर याच्याकडून दुसरा धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. म्हणजेच आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 13 धावा. कंपल्सरी टार्गेट चेस. 3 बॉल 13. 2 षटकार 12 लागतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकायचा आहे हा. 3-13 एका टीमचे 3-13 नक्की वाजतील. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे.
एक धाव इथे मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये आणि आता 2 बॉल मध्ये 12 धावा. लेग बायचा इशारा अंपायर कडून. कंपल्सरी टार्गेट चेस. 2 बॉल 12 धावा. या बॉलवर एखादा मोठा फटका मारावाच लागेल समीरला, तर मॅच मध्ये राहतील. 2 बॉल 12 हे समीकरण या मॅच मध्ये. महेश वेल्ले बॉलिंग मार्कवर कमी गतीने टाकलाय बॉल. चांगला कटर आणि हा डॉट बॉल. आता शेवटचा बॉल, लास्ट बॉल 12 रन. रुपेश ओम मात्रे आणि यश चौधरी यांना 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि महेश वेल्ले यांच्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणखीन एक डॉट आणि हा सामना इथे जिंकलाय. अभिनंदन. नवापाडा मोठा गाव संघ पुढच्या फेरीत दाखल, म्हणजे तिसऱ्या फेरीमध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. मोठा गाव नवापाडा. चला टॉस जिंकलाय. दीपक दादा प्रतिष्ठान वाकड वडवलीने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय जीत भोईरने. जगन नाना पाटील यांचा संघ असेल भूमी इलेव्हन मांडा वरप इन ऍक्शन असतील नेक्स्ट मॅच मध्ये. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये 5 षटकांची कहाणी ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्स मधून नितीनजी काळन यांच्या माध्यमातून. धन्यवाद. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल महेश वेल्ले याला, ज्याने 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतल्यात. महेश ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 5 खेळाडू आहेत, त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. महेश वेल्ले, ओम मात्रे, यश चौधरी आणि विकी. महेश वेल्ले आणि रुपेश मात्रे या 5 खेळाडूंना